कुठं बिघडेल वगैरे, शिरगाव गाव मायनिंगचं गाव आणि ते सगळं त्याच्यात तो घाबरून गेले. आणि त्यांनी कुठं तरी ऐकलं होतं, त्याने ह्याला आले म्हणले तुला परवा हातुर्लीला जायचंय. म्हणलं का? म्हणलं नाही का ते सांगितलं नाही. आमच्या आईला आणि ह्याला उचलूनच आजोबानं उचलूनच दिलं जबरदस्तीनं एकाच पोटी की हा पुढे मला बिघडेल म्हणून भीतीपोटीच घेऊन गेले. मी विचारलं तुम्ही का आणि कसं गेले का म्हणून, कारण मला एक चिकित्सा प्रश्न विचारायची सवय असते. त्यामुळे विचारलेलं वडिलांना मी, आज नाही माझे वडील, पण मी विचारलं. ते म्हणले नाही मी येऊन गेलो नाही, मला गावात नेलं नाही, तुझ्या आजोबानंच मला नेलं. म्हटलं आईचे वडील. त्यांनी म्हणले जावयाला नेलं जबरदस्तीनं, बिघडू नये वगैरे म्हणून, आणि तिथं गेला आणि तिथं नंतर बसवलं. असे कित्येक किस्से असतील. मग वडील सांगायचे मी तिथं गेलो नसतो तर मी कदाचित अजून कुठं गेलो असतो हे मलाच माहिती. त्यामुळे तिथं गेलेले लोक चांगल्या ठिकाणी पोहोचत होती अशी धारणा 30-40 वर्षा अगोदर नक्की होती. आता सगळं व्याप आणि सगळं वाढलेलं आहे. छान सुंदर तऱ्हेनं प्रत्येकाच्या मुखात तोच शब्द येतोय की मला वाटतं धुलो शेळके आणि हे सगळं धनगर समाजाची लोक, आता मी ज्यांचं शेळकेंचं सुंदर तऱ्हेनं ऐकत होतो ते बोलत होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने म्हटलं मी शिकलो नाही आणि मला हे नाही, पण मला विद्यापीठाच्या प्राध्यापकापेक्षाही तत्वज्ञान म्हणजे ऐकतो असं वाटत होतं. ते जे काही बोलत होते ना त्यांच्या अनुभवांचे बोलते असतात. कारण शेतकरी आपल्या इथं पीएचडी कशाला, म्हणजे जरी जाऊन डिग्री घेतलेली शेतकऱ्याची असली, प्रत्यक्षात गावातल्या शेतकऱ्याला विचारलं तर बरोबर सांगते कुठलं बियाणं वापरावं. त्याला बरोबर कळते पाऊस पडला कधी आणि पडणार कधी, नाही पडला तर काय करायचं, त्याला सगळं नियोजन, कारण तो शेतीतला तरबेज झालेला असतो. कारण अनुभव हा मोठा असतोय. शिक्षण आणि डिग्रीच्या सोबत अनुभव असला तर अतिउत्तम. मी शिरगावमध्ये राहतो, तुमच्या कुणाची गाडी जर कुठेही रस्त्यात बंद पडली तर शिरगावमध्ये भाई गॅरेजवाला आज तुम्ही या नक्की सांगा. आज जपानला नवी गाडी निघू दे आणि ती जपानला बंद पडू दे, आमच्या भाई गॅरेजवाल्याला विचार कोण काय, कुठली गाडी असू दे, कुठलंही इंजिन असू दे, हमखास जर गाडीचं बंद पडलेलं इंजिन सुरू करणार असेल तर आमच्या शिरगावचा जो भाई आमचा गॅरेजवाला आहे ना शिरगावची गाडी ही पक्की. मी एवढ्यासाठी सांगतोय की अनुभव महत्वाचा असतो. त्याच्याकडे डिग्री कुठलीच नाही, ना आयटीआय केली, ना इंजिनिअरिंग, काहीच केलं नाही, पण प्रदीर्घ असा तो अनुभव, आणि तो अनुभव महत्वाचा असतो. तो अनुभव या संत समाजाच्या पाठीचा आहे. त्या अनुभवातनं सगळ्या लोकांना आणि सगळ्यांना आपण सांगतोय की आपण, म्हणून मुद्दाम कार्यक्रमाला आलोय की व्यसनाधीनतेची तीव्रता लक्षात जर घेतली, आज प्रत्येकानं, तरुणांना तर सांगतोय पण पालकांनाही संस्कार, ताईनं सुंदर सांगितलं की पालकांचं अनुकरण करतात. आपण करतो काय, आता जमाना जरा मोबाईलचा आला, आपण जरा मागे जातो, त्यावेळी प्रत्यक्ष घडत होतं. पुढे लँडलाईनची ज्यावेळी व्यवस्था होती त्यावेळी संस्कार, म्हणजे आम्हीच समजा मीच आहे घरात, अधिकारी आहे आणि घरात फोन आला कुणाचा, माझ्या डिपार्टमेंटचा वगैरे फोन आला तर मला